नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. युक्रेन रशिया युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे हे युद्ध युरोपियन देशात पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. नाटोकडून युक्रेनला लष्करी सामग्रीची मदत केली जाते. मात्र युक्रेनला मदत करणाऱ्या देशांनाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी धमकावले. रशिया युक्रेन युद्धाला 12 दिवस झालेत. रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले केले जात आहेत. त्यामध्ये युक्रेनचं मोठं नुकसान झालंय. तसंच मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी देखील झाली आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की तसंच पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा मायदेशी येण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. मात्र रशिया युक्रेन युद्ध कधी थांबणार? युक्रेन रशिया युद्धानंतर नाटोनं कोणती रणनीती आखली आहे आणि युक्रेन रशिया युद्धाचा वणवा युरोपात पसरणार का? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत डावपेच युद्धाचे या खास कार्यक्रमात. रशिया युक्रेन युद्धामुळे आजही हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या विविध शहरात अडकलेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा चालवण्यात येते. तसंच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन या दोघांशी फोनवरून चर्चा केली. मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन बाहेर पडण्यासाठी युक्रेन सरकारनं केलेल्या मदतीबद्दल मोदींनी झेलेन्स्की यांचे आभार मानले. तसंच झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा असा सल्ला देखील मोदींनी दिलाय. सुमी शहरात आजही मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकून पडलेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मोदींनी यापूर्वी 26 फेब्रुवारीला झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्यानंतर मोदींनी पुतीन यांच्याशी बातचीत केली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली. मोदींनी पुतीन यांना युक्रेनच्या राष्ट्रपतींशी बातचीत करण्याचं आवाहन केलं. तसंच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं. मोदींनी दोन्ही नेत्यांशी चर्चा केल्यामुळे ऑपरेशन गंगाला आता अधिक वेग येणार आहे. दरम्यान रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले केले जात आहेत. काही शहरातील नागरिकांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी काही काळ युद्धविराम जाहीर करण्यात आला होता. मात्र दरम्यानच्या काळात रशियाकडून युक्रेनमधील अनेक प्रमुख ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं होतं. रशियानं युक्रेनवरचे हल्ले सुरूच ठेवले आहेत. लुहानस्क शहरावर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात एक ऑइल डेपो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामध्ये ऑइल डेपोचं प्रचंड नुकसान झालं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशियासमोर गुडघे टेकण्यास स्पष्ट नकार दिलाय. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला शस्त्र खालती टाकण्यास सांगितलं होतं. तसंच शरण न आल्यास भीषण हल्ला करण्याची धमकी सुद्धा पुतीन यांनी दिली होती. पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि युक्रेनच्या सैनिकांनी पुतीन यांच्या धमकीला भीक घातली नाही. जीवाची पर्वा न करता युक्रेनचे सैनिक निकराची लढाई लढत राहिले. रशियाच्या सैन्यानं मायकोलायवर तुफान हल्ला चढवला. त्यामुळे अनेक इमारती नष्ट झाल्या.
где рвануло. घरांना आग लागल्याचं सुद्धा सर्वत्र पाहायला मिळालं. रशियाकडून युक्रेनवर भीषण हल्ला केला जात असला तरी रशियाच्या सैन्याचं प्रचंड नुकसान झाल्याचा दावा युक्रेनकडून केला जातोय. दोन्ही देशांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. रशियाचं सैन्य कीवच्या शहरालगत पोहोचलं आहे. युक्रेनची राजधानी ताब्यात घेण्यासाठी रशियाच्या सैन्यानं कीव शहराला चहूबाजूनी वेढा घातलाय. खार्किव, खेर्सॉन आणि ओडेसा या शहरांवर रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे जवळपास 15 लाख युक्रेन नागरिक या शहरातून पळून सुरक्षित ठिकाणी गेलेत. मात्र कीव शहरात उलट परिस्थिती आहे. युक्रेनच्या सैन्यामध्ये भरती होण्यासाठी तरुण आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. युक्रेनच्या सैन्याकडून रशियाला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. हा व्हिडिओ युक्रेनच्या शौर्याची साक्ष देणारा आहे. युक्रेनच्या हवाई संरक्षण दलानं रशियाचं विमान पाडल्याचं यातून पाहायला मिळत आहे. युक्रेनच्या सैन्यानं हा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. खार्किवमध्ये रशियाचं लढाऊ विमान पाडण्यात आलं. कीव शहराप्रमाणेच रशियानं खार्किववर कब्जा करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. या दोन्ही शहरांवर रशियाकडून हवाई हल्ले आणि क्षेपणास्त्र सुद्धा डागण्यात आली. दरम्यान रशियानं कीव, खार्किव, मारियापूल आणि सुमी या शहरात काही काळासाठी हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला. या शहरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाता यावं म्हणून अल्प युद्धविराम घेण्यात आला. रशियानं खार्किव शहरावर केलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. निवासी परिसरावर सगळ्यात जास्त हल्ले करण्यात आले. अनेक निवासी आणि कॉलेजच्या इमारतींचं खूप जास्त नुकसान झालंय. तसंच मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी सुद्धा झाली आहे. रशियाच्या सैन्याकडून व्हिनित्सियावर रॉकेटचे हल्ले करण्यात आले आणि याच हल्ल्यांमुळे एका गोदामाला भीषण आग लागल्याचंही पाहायला मिळालं. रशियाकडून युक्रेनच्या लष्करी तळांवर हल्ले करण्याची धमकी दिली जात असतानाच पाश्चिमात्य देश मात्र मूग गिळून गप्प असल्यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वेलोदिमीर झेलेन्स्की यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. Бити ще більше. На завтра Росія офіційно анонсувала обстріл нашої території, наших підприємств оборонного комплексу. Більшість побудовані десятиліття тому, ще радянською владою, побудовані у містах. А зараз вони посеред звичайного міського середовище. Там працюють тисячі людей, сотні тисяч живуть поряд. І це вбивство, свідоме вбивство. रशियाच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी कीवमध्ये युक्रेनच्या सैन्यानं ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. इकडे रशिया युक्रेन यांच्या दरम्यानचं युद्ध रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. युक्रेन आणि रशिया दरम्यान पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली, पण आजवर झालेल्या कोणत्याही चर्चेतून एकही तोडगा निघू शकला नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच डावपेच युद्धाचे या खास कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेन एकाकी पडल्याचं चित्र आहे. खरं तर रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी या संघर्षात हस्तक्षेप करणाऱ्या देशांना सज्जड दम दिलाय. त्यामुळेच नाटो देशांची कोंडी झाली आहे. युक्रेनवर लष्करी कारवाई असल्याचा दावा पुतिन यांनी केला असला तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय. पण रशियानं युक्रेनवर आक्रमण का केलं? नाटोची कोणती खेळी रशियासाठी धोक्याची घंटा मानली जाते
आणि नाटो आणि रशिया यांच्यातील सत्ता संघर्षाचा वेध घेणारा हा रिपोर्ट पाहूयात. रशिया युक्रेन युद्धात दोन्ही देशांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. निवासी परिवारावर हल्ले केले जात असल्याचा आरोप युक्रेनकडून केला जातोय, तर सामान्य नागरिकांना टार्गेट केलं जात नसल्याचं रशियाकडून सांगितलं जातंय. रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या बचावासाठी नाटो पुढाकार घेईल असं जगाला वाटलं होतं. पण रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सुरुवातीलाच धमकावल्यामुळे ऐनवेळी नाटोनं कच खाल्ली आणि बलाढ्य रशियासमोर युक्रेन एकाकी पडल्याचं पाहायला मिळतंय. नाटोनं आपली घोर निराशा केल्याची खंत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी यापूर्वीच बोलून दाखवली आहे. अमेरिकेसह नाटो देशांनी युक्रेनला विविध प्रकारची मदत देऊ केली असली तरी नाटोनं युक्रेनमध्ये सैन्य उतरवण्यास नकार दिल्यामुळे झेलेन्स्की यांचं सैन्य एकाकी पडलंय. युक्रेनला युद्धात ढकलण्याला अमेरिकेसह नाटो देश कारणीभूत असल्याचा आरोप देखील केला जातोय, कारण रशिया युक्रेन वादाला युक्रेनचा नाटोकडे असलेला ओढा हे प्रमुख कारण मानलं जातंय. युक्रेननं नाटोमध्ये सहभागी होऊ नये यावर रशिया ठाम आहे, तर अमेरिकेसह नाटो देशांनी युक्रेनच्या नाटोतील सहभागासाठी आग्रह धरलाय. त्यामुळेच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडालाय. पण रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर मात्र नाटो देशांनी हात वर केल्याचं चित्र आहे. रशियाच्या हल्ल्याचा निषेध आणि रशियावर विविध निर्बंध लावण्यापलीकडे नाटो देशांनी काही केलेलं नाही. नाटोनं प्रत्यक्ष लष्करी मदत केली नसली तरी युक्रेनला नाटोकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवठा केला जातोय. युरोपियन संघातील अनेक देशांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि लष्करी मदत जाहीर केली आहे. That the additional bravery of the protesters in Russia is not in vain. Let us do everything we can to help the people of Ukraine as they stand up for themselves, for their sovereign country, and for their children. रशियानं आक्रमण केल्यामुळे व्लादिमीर पुतीन यांच्यावर जगभरातून टीका होते. मात्र सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतरच्या घडामोडी पाहिल्यास नाटोनं रशियाच्या सीमेच्या दिशेनं आगेकूच करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. एकेकाळी सोव्हिएत रशियात असलेल्या देशांनी नाटोमध्ये प्रवेश केलाय. नाटोची ही खेळी रशियासाठी धोक्याची घंटा मानली जाते आणि त्यामुळेच पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण केल्याचं उघड सत्य आहे. नाटो अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, अमेरिका आणि युरोपातील देशांनी दुसऱ्या महायुद्धानंतर संरक्षणाच्या दृष्टीनं नाटोची स्थापना केली होती. खरं तर दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाला रोखण्यासाठी अमेरिकेसह युरोपियन देशांनी ही खेळी केली होती. नाटोमध्ये सहभागी असलेल्या देशावरील हल्ला हा नाटोतील सर्व देशांवरील हल्ला मानला जातो. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियानं वॉर्सॉ करार केला होता. त्यामध्ये पूर्व जर्मनी, पोलंड, हंगेरी, रोमानिया, झेकोस्लोवाकिया आणि बल्गेरिया या देशांचा समावेश आहे. पण पुढे वॉर्सॉ करार हा रद्द करण्यात आला. नाटोकडूनही त्याचं अनुकरण केलं जाईल अशी रशियाला अपेक्षा होती, पण तसं काही घडलं नाही. पण उलट वॉर्सॉमधील जर्मनीसह हंगेरी, पोलंड सारखे अनेक देश नाटोमध्ये सहभागी झाले. दिवसेंदिवस नाटोची ताकद वाढत गेली हे नाकारून चालणार नाही. पूर्वेकडील अनेक युरोपियन देशांनी नाटोची वाट धरली आहे. आता रशियाच्या सीमेला लागून असलेल्या युक्रेननं नाटोत जाण्याची तयारी केल्यामुळे रशियाचं पित्त खवळलंय. हे एक प्रकारे रशियावर आक्रमण असल्याचं रशियाला वाटतंय. खरं तर पुतीन यांनी युक्रेनला वारंवार इशारा दिला होता आणि त्यातूनच हे युद्ध भडकलं. खरं तर युक्रेन हा एक स्वतंत्र देश असून त्याला नाटोमध्ये सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. रशियानं केलेलं आक्रमण हा युक्रेनच्या स्वातंत्र्यावरचा घाला आहे. रशियानं आक्रमण केल्यापासून या युद्धात आजवर अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय. तसंच युक्रेनचं प्रचंड नुकसान झालंय. पुतीन यांनी युक्रेनला युद्धाच्या खाईत ढकललंय. पण अमेरिका आणि रशियाच्या संघर्षात
युक्रेनमधील निष्पाप नागरिक आज युद्धात होरपळत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच डावपेच युद्धाचे या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.